आयोजित करण्यात आलेला आहे। या संमेलनाचे अध्यक्ष माननीय शेखर गायकवाड, अतिरिक्त महासंचालक यशदा हे या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहेत, त्यांचं मी शब्द सुमनाने स्वागत करतो। त्याचबरोबर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय राजेंद्रजी भोसले सर, महापालिका आयुक्त तथा प्रशासक पुणे महानगरपालिका हे उपस्थित आहेत, त्यांचे मी शब्द सुमनाने स्वागत करतो। आणि त्याचबरोबर संवाद पुणे या संस्थेचे माननीय सुनील महाजन हे या परिषदे संमेलनाचे निमंत्रक आहेत, त्यांचे मी स्वागत करतो। त्याचबरोबर इतर मान्यवर आणि सर्व पत्रकार बंधू, त्याचबरोबर संयोजन समितीतले काही अधिकारी, या सर्वांचं मी स्वागत करतो। थोडक्यात जे अधिकारी लिखाण करतात, जे अधिकारी किंवा कर्मचारी साहित्य क्षेत्रामध्ये योगदान देतात, अशा अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून पुणे महानगरपालिकेने पुढाकार घेऊन राज्यातलं पहिलंच राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन पुणे शहरामध्ये बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित केलेलं आहे। आणि यासाठी जवळपास इतर राज्यातले सुद्धा काही IAS जे अधिकारी आहेत त्यांनाही आपण बोलवलेलं आहे, इतर राज्यातले काही IRS अधिकारी आहेत त्यांनाही आपण बोलवले आहे, तसेच राज्य शासनातले जे काही आजी माजी अधिकारी आहेत त्यांनाही बोलवलेलं आहे। तर सर्वप्रथम मी निमंत्रक माननीय सुनील महाजन यांना विनंती करतो की आपण पत्रकार बंधूंना संबोधित करावं। नमस्कार। आदरणीय राजेंद्र भोसले सर, आदरणीय शेखर गायकवाड सर आणि उपस्थित सर्व माझे पत्रकार मित्रांनो, आपल्याला माहिती की संवाद पुणे संस्था गेली 30 वर्ष पुण्यात महाराष्ट्रात नाट्य, चित्रपट, साहित्य, संगीत या क्षेत्रात कार्यरत आहे। अनेक उपक्रम संस्थेच्या वतीनं पुण्यात आणि महाराष्ट्रात, अगदी परदेशात सुद्धा संस्थेच्या वतीनं आयोजित केलेले आहेत। याआधी महाराष्ट्र शासन असेल, जिल्हा परिषद असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल, यांच्या सहकार्याने सांस्कृतिक क्षेत्रात अनेक उपक्रम आम्ही पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये घेतलेले होते। तर यावर्षी एक शासकीय अधिकाऱ्यांचं संमेलन घ्यावं अशी माझी कल्पना माझ्या डोक्यामध्ये आल्यानंतर आदरणीय शेखर गायकवाड सर नंतर सरांशी मी बोललो आणि पुणे ही पहिली महानगरपालिका की जी मराठी भाषा संवर्धन समिती आपल्या महानगरपालिकेची इथे स्थापन झालेली आहे। आणि भाषा संवर्धनच्या वतीनं विविध कार्यक्रम महानगरपालिकेतून होत असतात। आदरणीय भोसले साहेबांना आम्ही या संदर्भामध्ये एक निवेदन दिलं होतं की आत्ताच नुकतंच आपल्याला मराठी भाषेच्या संदर्भामध्ये काम करताना मराठी भाषेला एक दर्जा मिळाला, अभिजात दर्जा मिळालेला आहे। तर पहिल्यांदा आपण हे शासकीय संमेलन घ्यावं आणि भोसले साहेबांनी त्याला लगेच तत्परता मान्यता या संदर्भात दिलेली आहे। गेली 1.5-2 महिने आम्ही या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या विविध शासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधतो आहे। शेखर गायकवाड सरांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ज्या मंडळींचा आम्हाला आत्ता संपर्क झालेला आहे, अशा सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या संदर्भातले 21-22 पहिल्यांदा कलादालनामध्ये एक प्रदर्शन राहणार आहे आणि नंतर 2 दिवस या साहित्य संमेलनाचा कार्यक्रम राहणार आहे। अनेक साहित्यिक आपण बघतो तसे प्रशासनात अनेक मंडळी लिहित्या स्वरूपात आहेत, अनेक मंडळींचे आता आम्हाला फोन येत आहेत, पण आता 2 दिवसाचाच कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला त्या संदर्भात एकाला हा पायलट प्रोजेक्ट यावर्षी आम्ही पहिल्यांदाच हा महाराष्ट्रात घेतो आहे। पुढच्या वर्षीपासून याचा एक वेगळा प्रकारचा एक चांगला कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेऊ। या ठिकाणी मी शेखर गायकवाड सर आणि भोसले सरांचं समाजच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी मला हा कार्यक्रम करण्याची संधी दिली। धन्यवाद। आजच्या पत्रकार परिषदेसाठी संयोजन समितीचे सदस्य पल्लव साहेब, त्याचबरोबर मस्के साहेब उपस्थित आहेत, त्यांचंही मी शब्द सुमनाने स्वागत करतो। आणि यानंतर शेखर गायकवाड सर संमेलनाचे अध्यक्ष यांना विनंती करतो की आपल्याला संबोधित करावं। माझे सहकारी माननीय राजेंद्रजी भोसले साहेब, सुनीलजी महाजन, उपस्थित सर्व आमच्या संयोजन समितीचे सन्माननीय सदस्य आणि मित्र, आत्तापर्यंत मराठी साहित्य संमेलनात 2 अध्यक्ष हे दोन्ही IAS अधिकारी होते, एक लक्ष्मीकांत देशमुख साहेब आणि भारत सासने साहेब। गेल्या 200 वर्षाचं जर मराठी साहित्य अभ्यासलं आपण तर बरीच व्यक्तिमत्व, मोठमोठी व्यक्तिमत्व ही सरकारी नोकरीमध्ये होते, व्यवसायासाठी किंवा पोटासाठी त्यांनी नोकरीच करत होती। या लोकांनी साहित्यामध्ये फार मोठं कॉन्ट्रीब्युशन केलं आहे। सेतू माधवराव पगलेचं नाव सगळ्यात अगोदर आठवते, कारण त्या माणसाने सगळे मराठी इंग्रजीमधली सगळी गॅझेटियर मराठीमध्ये आणली
आणि उपजिल्हाधिकारीपासून कलेक्टर औरंगाबाद आणि सचिव पदापर्यंत ते गेले. शिवाजी महाराजांचा सगळा इतिहास त्यांनी सरकारी नोकरीत राहून सगळ्या जनतेसमोर आणला. देव मामलेदारांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. देव मामलेदारांचं एक मंदिर आहे सटाण्यामध्ये, मामलेदार होते, बरोबर आहे. योगी अरविंद हे उपजिल्हाधिकारी होते आपल्या सयाजीराव गायकवाडांच्या कडे. म्हणजे एवढी मोठी व्यक्तिमत्व होती की आपल्या लक्षात येत नाही ते सरकारी नोकरी. क्रांतिसिंह नाना पाटील हे तलाठी होते. त्यांचं मी सांगली कलेक्टर असताना हा हस्ताक्षर बघण्यासाठी म्हणून त्या सालातलं तलाठी दप्तर सगळं शोधून काढलं. लक्षात आलं एवढं सुंदर हस्ताक्षर असलेला म्हणजे गाव कामगार तलाठी होते क्रांतिसिंह नाना पाटील, हे आपल्याला लक्षात येत नाही. नासा इनामदार हे आमच्या लँड रेकॉर्ड डिपार्टमेंटमध्ये होते. पु ल देशपांडे आकाशवाणीवर होते. ओको काळे महापालिकेमध्ये होते. असे कित्येक व्यक्तिमत्व आणि इंग्रजी साहित्यामध्ये मुल्कराज आनंद सारखी व्यक्ती, आर के नारायण सारखी व्यक्ती, हे सगळे लोक कोणी नभोवाणी मंत्रालयामध्ये, कोणी इतर ठिकाणी काम करत होते. तर माझं म्हणणं होतं की मराठीला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जीवनातल्या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी लिहितं व्हायला पाहिजे. म्हणजे अगदी बारक्या खानसामापासून तर मंत्रालयापर्यंत काम करण्यात सगळ्यांनी जर लिहितं केलं तर आपली मराठी भाषा पुढे जाईल. आणि हा एक विचार घेऊन आम्ही हे संमेलन घ्यायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांच्या मार्फत फक्त एकच विनंती करणार आहे की सर्व स्तरावरील महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी या उत्साही संमेलनामध्ये सहभागी व्हावं. काही चांगल्या सूचना कराव्या, लेखन करत राहावं. काही पुस्तकांचं प्रकाशन आपण पहिल्या दिवशी करणार आहे. त्याचबरोबर 20, 21, 22 या तीनही दिवशी आपण सरकारी अधिकाऱ्यांनी काढलेली चित्र, फोटो आणि पुस्तकं यांचं प्रदर्शन वरच्या कला दालनामध्ये घेणार आहे. तर त्यामुळे आता गेल्या 8 दिवसामध्ये आम्हाला एवढा प्रतिसाद आहे की कदाचित पुढच्या वेळेपर्यंत अनेक लोक चित्र काढतात. आणि याचा उपयोग काय आहे तर आयुष्याला बॅलन्स करण्यामध्ये याचा फार मोठा उपयोग. सगळे एकांगी व्यक्तिमत्व घडू नये अधिकाऱ्यांचं, हा पण याच्या मागे एक विचार आहे. तर मला वाटते या उद्घाटन सत्रासाठी आपण डॉक्टर नितीन करीर साहेब, माजी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, सदानंद मोरे साहेब, अध्यक्ष साहित्य संस्कृती मंडळ, अविनाशजी धर्माधिकारी, विश्वास पाटील पानिपतचा, फुलकुंडवार साहेब, सुहास दिवसे साहेब, राजेश पांडे, नॅशनल बुक ट्रस्ट यांना उद्घाटनासाठी बोलवलं आहे. त्याचबरोबर साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि अनेक साहित्यिक असणारे सरकारी अधिकारी हे आपल्या पत्रिकेमध्ये लिहिल्याप्रमाणे ते वेगवेगळ्या चर्चासत्रामध्ये चर्चा करणार आहे. आपल्यापैकी काही जणांना जे चर्चासत्र आवडेल त्यामध्ये आवर्जून आपण सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती सुद्धा मी आपल्याला करतो. यानंतर मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय राजेंद्रजी भोसले सर, महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन आणि संबोधित करा. पत्रकार परिषद आहे आणि पत्रकार परिषदेचा मूळ हेतू आहे की हे पहिलं असं सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं एक साहित्य संमेलन आहे. आणि ज्यांचं साहित्य फार विपुल प्रमाणामध्ये आणि ज्यांनी शेतकऱ्यांच्या करता जे साहित्य लिहिलं ते आमचे ज्येष्ठ मित्र शेखरजी गायकवाड या साहित्य संमेलनाचे निमंत्रक सुनीलजी महाजन आणि उपस्थित सर्व अधिकारी बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, हा कन्सेप्ट जो आहे की साहित्य संमेलनाचा हा अतिशय असा उत्कृष्ट आहे. जवळजवळ राज्यामध्ये 18 ते 20 लाख एवढे अधिकारी कर्मचारी शासनाच्या विविध विभागात महापालिकेत कार्यरत असतात. जसं त्यांना जो अनुभव येतो आणि ते अनुभव काही वेगळे असतात, कारण का जवळजवळ एका अधिकाऱ्याच्या 30 वर्षाच्या सेवेमध्ये किमान तो 20 ठिकाणी तरी कुठं ना कुठं तरी त्याची पोस्टिंग असते. दर 2-3 वर्षानंतर त्याला वेगवेगळे अनुभव येतात आणि त्या अनुभवाचं कथन हे पुढच्या पिढीला निश्चित होईल या दृष्टिकोनातून ह्या साहित्य संमेलनाचा फायदा सर्वसामान्य जनतेला देखील होईल. पुणे शहरामध्ये जवळजवळ 1 लाखपेक्षा अधिक मुलं ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासाकरता असतात.
जवळजवळ सर्वच विद्यार्थी किंवा जे परीक्षार्थी आहेत ते महाराष्ट्राच्या अतिशय ग्रामीण भागातून ते आलेले असतात. त्यांना देखील ह्या अधिकाऱ्यांचा किंवा त्यांची ज्यावेळेस त्यांची निवड होईल त्या निवडीमध्ये शेवटी जे आहे की सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्यांच्यावर जे काय संस्कार घडणार आहेत ते संस्कार निश्चितच जनतेच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरतील अशी मला अपेक्षा आहे. महापालिकेचं एक कर्तव्य म्हणून या ठिकाणी जे आहे की या संमेलनाकरता मी सगळी मदत द्यायला मी तयार आहे आणि या प्रेसच्या माध्यमातून आपण देखील सर्वांना आवाहन करावं, कारण का हे पहिलं अधिकाऱ्यांचं, शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं साहित्य संमेलन आहे. एवढीच अपेक्षा मी आपल्याकडून व्यक्त करतो. धन्यवाद. किती अधिकारी वगैरे एक्सपेक्टेड आहेत? साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे 2-1,000 तरी अधिकारी कर्मचारी येतील. वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे येतील. प्रत्येकाचे जे आहे त्या वेळेत सर याची काही कॅटेगरीज असणार आहेत का? शुक्रवारी नाही कॅटेगरी. शुक्रवारी फक्त कलादानामध्ये प्रदर्शन आहे. शनिवार रविवारी शनिवार रविवारी दोन्ही 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. किंवा नागपूर अधिवेशन करून 22 लोक येणार, 21 ते संपलं. अधिकाऱ्यांना विशेष पुरस्कार वगैरे काय देणार आहे? साहित्य संमेलनामध्ये पुरस्कार वगैरे हे नाही, अपेक्षित नाही. पण आता हे कसं की हा पायलट प्रोजेक्ट असल्यासारखा आहे. त्याच्यानंतर काय त्यांच्या जे चर्चासत्रामध्ये काय सूचना मांडतील ते प्रत्येक जो शासनामध्ये सुद्धा अनेक जरी अधिकारी कर्मचारी असतील तरी त्याच्यामध्ये काही घटक असतात आणि त्यांच्या प्रत्येकाच्या काय काय अपेक्षा असतात आणि एकदा हे चर्चासत्र झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक विचारमंथन होईल आणि त्या विचारमंथनातून निश्चितच लार्जर पब्लिक इंटरेस्टच्या दृष्टिकोनातून काय करायला पाहिजे. कारण का काही ज्या त्यांच्या संकल्पना असतात, काही वेगवेगळे कन्सेप्ट असतात, काही इनोव्हेटिव्ह त्यांनी प्रकल्प केलेले असतात, त्याच्या मागची पार्श्वभूमी जर कळाली तर ते निश्चितच पुढच्या अधिकाऱ्यांना किंवा जे कोण शासनामध्ये महापालिकेत काम करते त्यांना ते फायदेशीर ठरणार आहे. आणि आता शेखर गायकवाड साहेबांची जेवढी पुस्तकं आहेत की त्यांनी मी तिथं CEO जिल्हा परिषद सांगलीला होतो त्यावेळेस ते करेक्ट होते. तर त्याच्यामुळे तिथले जे आहे की आग्रही नदीचं आहे तसं पुनर्जीवन केलं, त्यावेळेस वॉटर फाउंडेशनचं जोरदार होतं. म्हणजे असे जे अनुभव आहेत, त्यांनी बारामतीला काम केलं, पुण्यात काम केलं, मुख्यमंत्री मोदयांच्याकडे काम केलं. तर हे जे अनुभव आहेत की शेवटी हे सगळेच जण काही लिहित नाही, जे लिहितात ते काही ठराविकच अधिकारी असतात. तर हे चर्चा झाल्यानंतर त्यांना देखील एक हे सापडेल, गती सापडेल की प्रत्येकजण लिहू शकतो. देयर इज ऑलवेज अ सेइंग की एव्हरीबडी हॅज पेन अँड पेन्सिल बट एव्हरीबडी डझंट बिकम रायटर. तर पेन पेन्सिल माझ्याकडे जास्त असते. तरी मराठीला आता अभिजात दर्जा मिळाल्यावर आहे ना, मराठीचा विकास करण्यासाठी आता बरंच शासन पण पावले उचले. त्याच्यामध्ये अधिकारी पण बरंच कॉन्ट्रीब्युशन करू शकतील. हा एक मोठा फायदा आहे. मराठीचं विद्यापीठ करण्यापासून प्रादेशिक केंद्र पुण्यामध्ये करायची चर्चा चालू आहे. अशा वेळी काय होईल, आपले सगळे लोक एकत्र आले तर मराठी भाषेला अजून बरोबर आपण प्रस्थापित साहित्य संमेलनाचं उद्घाटन जे आहे तर ते राजकीय व्यक्तीच करतात किंवा त्या दृष्टिकोनातून भुरळ पडलेली असते. हो हो, आपल्याला अशीच भुरळ नाही. आम्ही जाणीवपूर्वक आम्ही टाळले. खरंच आम्ही त्याच्यावर बरीच चर्चा केली. आम्ही म्हणलं नको यार, काय कुठलं अधिकारी असू दे, कोणी असू दे. बुक फेस्टिवल म्हणून आपण ते विश्वस्त पुणे पुस्तक काय राजकीय व्यक्ती म्हणून आपण NBT प्रतिनिधी असं आहे. जर काय याच्यातनं पहिलं होतंय हे सातत्याने व्हावं किंवा एक संमेलनाध्यक्ष म्हणून काही ठराव वगैरे आणणार आहात का? मी माझ्या भाषणामध्ये माझ्या सूचना काही करणार आहे की जसं एक उदाहरण म्हणजे परवा ते ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने काही शब्द काढले, बरोबर आहे ना.
मराठीत अशी पद्धत नाही की बाबा मोर्चा शब्द आपला इंग्रजीत आला, बरोबर आहे. बंद शब्द आपण तुम्ही सगळ्यांनी मोठा केलेला शब्द आहे बंद, तर बंद शब्द इंग्लिशमध्ये आला. अशी पद्धत मराठीत यायला काय प्रॉब्लेम आहे? तर आपण असं सगळ्यात जास्त कोणता शब्द वर्षभरात लोकांनी वापरला त्याचं बघून ऑक्सफर्ड प्रेसमध्ये एक अभ्यास 10-12 लोक आहेत ते हे करतात की किती लोकांनी आज या वर्षी हा शब्द वापरला, मग तो शब्द दुसऱ्या भाषेतनं इंग्रजीत आणायचा. असं काम आपण मराठीत पण करावं लागेल ना आपल्याला कुठेतरी. असे काही कन्स्ट्रक्टिव्ह सूचना आपण हो बंदोबस्त आणलं त्यांनी ऑक्सफर्ड डिक्शनरी. नाही सर, काय होतं, शासकीय प्रस्ताव ठराव जी भाषा असते ज्या अर्थी त्या अर्थी ते सर्वसामान्यांना काय पत्रकारांनाही काही वेळेस अवघड जातात जोपर्यंत तुमच्यासारखे अधिकारी त्यातला मतितार्थ सांगत आहे. तर मुळात शासनाचं कामकाज जे आहे ते आधी सुलभ मराठीत व्हावं. आता अधिकारीच आहेत तुम्ही लोक. आता मी मंत्रालयात असताना मी स्वतःहून गव्हर्नमेंटला सांगितलं सगळे कॉम्प्लिकेटेड जे मी सोपे करून देतो. मला नेमण्यात आलं होतं तेवढ्याच, त्यानंतर माझी बदली झाली. नाही तर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, शासकीय भाषाच कळत नाही. बरोबर. सगळ्यात किचकट तिथूनच सुरुवात होते. आणि वकिलांकडे जरी गेलं तर तेही त्याच फॉर्मॅटमध्ये लिहितात. मी काय लिहून दिले कशावर सही केली आहे सर्वसामान्य माणसाला कळत नाही. म्हणजे आपल्याला अजून किती मजल मारायची, साधं सोपं बोलायला पाहिजे, हे सुद्धा हळूहळू आहे ना यायला अजून कित्येक वर्ष लागतील. नाही पण तसा एखादा करावा ठराव म्हणजे सूचना राहील. यानंतर 2 दिवसांनी शासनाला काही आपल्याला म्हणजे सांस्कृतिक धोरण असेल काही मगाशी म्हटलेलं विचारमंथन होऊन एक शासनाला प्रकल्प आपल्याला त्या दृष्टिकोनातून द्यायचाच आहे आपल्याला. त्याला एवढे सगळे लेखक आहेत सर याचे, सगळे लेखकच सगळ्यांची पुस्तकं, पण अशी एका ठिकाणी कुठेच अवेलेबल आता ते म्हणजे जसं हे म्हटलं तसं की जशी एखादी लायब्ररी असली तरी एमपीसीच्या मुलांना मार्गदर्शन, जनरल पब्लिकला पण. स्पर्धा परीक्षेच्या मुलांचं ह्याच्याकडे फार लक्ष आहे, कारण त्यांना डायरेक्ट ऐकायला मिळतं आणि काही प्रश्न विचारायचे. काळे सरांच्या प्रश्नाला जोडून तो एक प्रश्न आहे. अध्यक्षांचं भाषण जे असतं ते बहुतांशी त्याच्यावरती केंद्रस्थानी असतं कुठल्याही संविधान असेल त्याच्यामध्ये धार असते. पूर्वी जे होते अध्यक्षांच्या भाषणामध्ये, आता नाही तुम्हाला. पण तुमच्या अध्यक्षीय भाषणामध्ये अशी काही धार असणार आहे का किंवा सत्तेला जाब विचारणारी भाषा? आमचा मेन उद्देशच वेगळा आहे, मराठी भाषा कशी पुढे जाईल याच्यासाठी कन्स्ट्रक्टिव्ह सूचना असतील असं एवढं. उदाहरणार्थ आपल्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना लिहायचं असतं, त्यांना सहभागी व्हायचं असतं बऱ्याच ह्याच्यामध्ये, पण शासकीय दृष्ट्या त्यांना अडचण येते किंवा त्यांना पुढे येऊन दिलं जात नाही, तर त्याच्यावरती आपण काय होतं आम्हाला याच्यावर आहे ना, याच्यात एक इंटरेस्टिंग सेमिनार आहे, तुम्ही बघितला का? शासनातली लक्षवेधी साहित्य हे पण आहे, पण त्याच्या पुढे एक मजेशीर सदर आहे शासनात घडलेले विनोद मध्ये मी आहे, प्रशासनात बदलत गेलेली भाषा आहे. आणि अजून एक इंटरेस्टिंग आहे की चांगले जे अधिकारी आहेत चांगला साहित्यिक हा कार्यक्षम अधिकारी असतो का नाही याच्यावर पर्पजफुली डिबेट ठेवलाय. म्हणजे असं नको व्हायला की फक्त लिहितोय काम काहीच करेल नाही. आणि हा जाणीवपूर्वक टाकले आम्ही सब्जेक्ट. आम्ही कोरोना तुम्ही थोडा काळच होतात, पण तुम्ही कोरोना पुस्तकाच्या दृष्टीने तयारी करत होता, निर्णय पटकन घेत होते. फटका बसला तुम्हाला. सर माझा काही प्रश्न नाही आहे, पण ही फार युनिक आयडिया आहे सर, त्याबद्दल तुमचे अभिनंदन. आणि पुढे तुम्ही नेलं म्हणून तुमचे धन्यवाद. आणि आयुक्त साहेब ह्या अशा चांगल्या गोष्टीला मदत करतायत, एक मराठी भाषिक म्हणून तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन आणि अतिशय धन्यवाद सर. थँक्यू. त्याच्यामध्ये कसं आहे की हे अल्फ्रेडचं हे आहे, म्हणजे कसं इंटरप्रिटेशन आहे ऐका काळे. ग्रेट लाईन्स बाय अल्फ्रेड रॉबर्ट. चेंज कॅनॉट बी गिवन टू यू एव्हरी टाइम. चेंज कॅनॉट बी गिवन टू यू एव्हरी टाइम. You must bring the change. Who is this Alfred Robert? He is a Mapusa to Panjim bus conductor. Now, I will repeat it. Change cannot be given to you every time. ये तो पैसे change होते. You must bring the change. पण आपल्या माध्यमातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जाऊ द्या, लोक सहभागी होतील. कार्यक्रम सगळे विनामूल्य आहेत, त्या निमित्ताने आम्ही कुठेही हे ठेवले नाही.
सर साहित्यिकांमध्ये कवींना काही वाव राहणार आहे ना, आहे? कवी संमेलन आहे ना. आहे ना. कवींची संख्या फार जास्त अरे होती. उलट ते आम्हाला कंट्रोल करता करता हे सर्वांचा मी आभार मानतो Yes. महापालिकेच्या वतीने. धन्यवाद. थँक्यू सर. कविता म्हणलं रामदास संजयनं बोलवा म्हणजे झालं. नाही नाही ते नका. हे 4 दिवसामध्ये त्यांना सांगितले की सेलगेट करा. थँक्यू सर.